नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आज आपण इयत्ता पाचवीचं प्रकरण 5व परिमेय संख्या व त्यावरील क्रिया आपण या प्रकरणाचा आज अभ्यास करणार आहोत. मुलांनो, लक्षात ठेवायचं आहे, अधिक माहितीसाठी हे लक्षात ठेवायचं आहे. कंचे भागू बेवचा नियम. क चे भा गु बेव. बघा, कोणत्याही प्रकारची पदावली आपल्याला असली आणि ती पदावली सोडवायची आहे तर ह्या नियमाचा, ह्या सूत्राचा आपण वापर करायचा. त्याचे काय बघा, क म्हणजे कंसातील क्रिया सर्वप्रथम करा. तर क म्हणजे काय होते मुलांनो, ज्या कंसामध्ये क्रिया दिलेल्या आहेत त्या सर्वप्रथम करायचा. छे म्हणजे चा ची चे गुणाकार क्रिया करायची. बघा उदाहरणार्थ 200 चे 1/4, 200 गुणिला 1/4. बघा म्हणजे 200 चे 1/4 इथे म्हटलेला आहे, म्हणजेच त्याचा अर्थ काय होते, चे म्हणजे कंचे, चे म्हणजे चा ची चे गुणाकार क्रिया करायची आहे. कंचे भागू बेव, चेचा अर्थ काय होते, चा ची चे गुणाकार क्रिया करायची आहे. तर बघा 200 चे 104 म्हणजे 200 गुणिला 1/4. तसंच मग भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार आणि बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. तर बघा ह्या प्रकारचा जो क्रियांचा क्रम आहे हा कंचे भागू बेव, ह्या नियमानुसार, ह्या सूत्रानुसार आपण समजा कोणतीही पदावली असली तर ह्या याच्यानुसार आपण क्रिया करायची मुलांनो. आणि हे प्रॉब्लेम्स आपण याच्यावर आधारित जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवायची. तर बघा मुलांनो, पुन्हा एकदा लक्षात ठेवा, हा जो कंचे भागू बेव आपल्याला परीक्षेतही उदाहरण आली मुलांनो. तर अशा प्रकारच्या पदावली वगैरे आल्या तर त्या सोडवताना मुलांनो ह्या नियमाचा जो आहे, सूत्राचा कंचे भागू बेव, याचा वापर करायचा मुलांनो. आणि बघा अशा प्रकारे आपलं हे जे प्रकरण आहे ते इथे संपलेलं आहे. परिमेय संख्या आणि त्यावरील क्रिया. तर आपण इथे काय शिकलो मुलांनो, की परिमेय संख्या म्हणजे काय होते हे आपण शिकलो. त्याच्यावर होणाऱ्या वेगवेगळ्या क्रिया याचा सुद्धा अभ्यास आपण केलेला आहे. इथे पदावली सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. बघा या प्रस्तुत पाठामध्ये आपण परिमेय संख्या म्हणजे काय, त्याच्यावर होणारी क्रिया ज्या वेगवेगळ्या आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, याचा आपण अभ्यास या पाठात केलेला आहे. आणि परिमेय संख्यांचे दशांश रूप म्हणजे काय हे सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे. आणि पदावली सोडवण्यासाठी कोणत्या नियमाचा, सूत्राचा जो वापर होतो तो सुद्धा आपण या प्रकरणामध्ये बघितलेला आहे मुलांनो. आणि आपलं हे जे परिमेय संख्या व त्यावरील क्रिया हे प्रकरण मुलांना इथे संपलेलं आहे. आणि मला असं वाटते तुम्हाला हे प्रकरण खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल आणि याच्यात काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. आणि खूप छान प्रकरण आहे मुलांनो, हे इझी प्रकरण आहे. फक्त तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करा मुलांनो. तर बघा ह्या पाठावर आधारित एक सराव आहे मुलांनो, आपण सराव घेऊया. संख्या रेषेवरील कोणत्याही दोन संख्यापैकी डावीकडील कशी म्हणताय, डावीकडील संख्या लहान म्हणजे डावीकडील म्हणजे फॉर एक्झाम्पल बघूया, डावीकडील संख्या लहान व उजवीकडील संख्या मोठी असते त्या ज्या दोन परिमेय संख्यांची बेरीज किती असते, 0 येते, त्यांना एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या म्हणतात. तर बघा मुलांनो, जसं ही संख्या लहान झाली डावीकडील आणि ही मोठी संख्या झाली आणि यांची जी बेरीज असते ती किती, 0 असायला हवी. म्हणून आपलं उत्तर आहे 0. आणि आपलं उत्तर कसं आहे मुलांनो, अगदी बरोबर आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघूया मुलांनो. सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही आहे. तर सांगा मुलांनो की सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे, 1 आहे की 5 आहे. बघा मुलांनो, नैसर्गिक संख्यांची सुरुवात, व्हेरी गुड, नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1, 2, 3, 4 अशा असंख्य अशा नैसर्गिक संख्या आहेत. पण नैसर्गिक संख्यांची सुरुवात नेहमी 1 पासून होते. तर मग सर्वात लहान संख्या कोणती येणार आहे मुलांनो, व्हेरी गुड, सर्वात लहान नैसर्गिक संख्या ही 1 येणार आहे. आणि हे आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आपण आता तिसरा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न बघा मुलांनो, कोणतीही संख्या व 0 यांची रिकामी जागा संख्ये एवढीच असते. तर बघा मुलांनो, कोणत्याही संख्या ज्या आहेत, समजा आपण कोणतीही संख्या घेतली मुलांनो आणि 0 घेतलं तर यांची काय तेवढीच येणार आहे मुलांनो, भागाकार की बेरीज, व्हेरी गुड, त्यांची बेरीज ही तेवढीच येणार आहे. आपलं उत्तर हे अगदी
बरोबर आहे मुलांनो. म्हणजे बघा, कोणतीही संख्या घेतली, समजा आता आपण 2 घेतली, कोणतीही संख्या 2 व 0. बघूया मुलांनो, समजा आपण कोणतीही संख्या घेतली, जसं आता 2 घेतली आणि 0, तर यांची काय करूया मुलांनो, तर ती तेवढीच येईल. व्हेरी गुड. यांची आपण बेरीज करूया तर ती तेवढीच येणार आहे. कारण समजा आपण भागाकार म्हटलं तर आपलं उत्तर चुकलं असतं. म्हणजे आपण 2 मध्ये कोणत्याही संख्येमध्ये 0 ऍड केले किंवा बेरीज केली तर त्याचं उत्तर काय असते, तेवढीच जी संख्या आहे तेवढीच येते. आणि हे सुद्धा आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो. आपण आता चौथा प्रश्न बघूया. ज्या 2 परिमेय संख्यांची बेरीज, बघा, ज्या 2 परिमेय संख्या, कोणत्याही 2 परिमेय संख्यांची बेरीज रिकामी जागा येते त्यांना एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या म्हणतात. तर बघा मुलांनो, काय उत्तर आहे. ज्या 2 परिमेय, कोणत्याही 2 परिमेय संख्या घ्या आणि त्यांची जी बेरीज असते ती किती असते मुलांनो, 0 येते, तेव्हा त्यांना एकमेकींच्या बेरीज व्यस्त म्हणतात. जसं आपण उदाहरणात बघितलं मुलांनो, समजा ऋण 4 अधिक 4 बरोबर 0, तर त्यांची बेरीज किती पाहिजे, 0 पाहिजे, तेव्हाच त्याला आपण त्यांची बेरीज व्यस्त म्हणतो. आणि आपलं उत्तर हे अगदी बरोबर आहे मुलांनो. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. 5वा प्रश्न. ज्या 2 संख्यांचा गुणाकार, बघा, ज्या 2 संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकींच्या रिकामी जागा व्यस्त संख्या म्हणतात. बघा, ज्या 2 संख्यांचा गुणाकार, कोणतीही संख्या घ्या आणि त्यांचा जो गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकींच्या काय म्हणतात, भागाकार व्यस्त संख्या म्हणतात की गुणाकार व्यस्त म्हणतात. अगदी बरोबर, त्याला आपण गुणाकार व्यस्त संख्या म्हणतो. जसं बघा मुलांना, आपण समजा 5 संख्या घेतलेली आहे आणि 5 गुणिला, तर याचा उत्तर काय येणार आहे, म्हणजे 5च्या गुणाकार व्यस्त संख्येचा जो उत्तर आहे, गुणाकार केलं तर 1 येणार आहे. म्हणून इथे आपलं उत्तर काय येणार आहे, गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात मुलांनो. आता आपण 6वा प्रश्न बघूया. 5/3 हा अपूर्णांक संख्या रेषेवर दाखवताना प्रत्येक एककाचा रिकामी जागा समान भाग करावे लागतील. तर बघा मुलांनो, इथे 5/3 लिहिलेला आहे, तर किती भाग करावे लागतील. व्हेरी गुड, याचे 3 भाग करावे लागतील. म्हणून आपण 3 वर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. कारण इथे बघा 5/3 हा जो अपूर्णांक आहे संख्या रेषेवर दाखवायचा आहे, तर छेदामध्ये 3 आहे, तर याच्या एककाचे 3 भाग करावे लागतील. आता आपण 7वा प्रश्न बघूया मुलांनो. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या अपूर्णांकात अंश छेदापेक्षा रिकामी जागा असतो. बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या अपूर्णांकात अंश हा छेदापेक्षा कसा असतो मुलांनो. बघा, पूर्णांकयुक्त अपूर्णांकात अपूर्णांकाचा जो अंश आहे तो छेदापेक्षा कसा पाहिजे नेहमी. व्हेरी गुड, अंश कसा पाहिजे, लहान पाहिजे. अंश हा नेहमी छेदापेक्षा लहान पाहिजे. आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता आपण 8वा प्रश्न बघूया मुलांनो. बघा, 13/8 वजा 7/8 बरोबर किती येईल मुलांनो. बघा, याची वजाबाकी आपल्याला इथे करायची आहे. तर बघा मुलांनो, हा जो छेद आहे हा कसा आहे, सारखा आहे, म्हणून याला आपण कसं लिहू शकतो, 13 वजा 7 छेदामध्ये 8. मग बघा मुलांनो, 13 मधून 7 गेल्यावर किती शिल्लक राहणार आहेत. 13 मधून 7 गेल्यावर 8, 9, 10, 11, 12, 13, म्हणजे 6/8 राहणार आहे. याचा आता आपण 6/8चं संक्षिप्त रूप लिहूया. म्हणजे बघा, याला 2 नी भागले, आपण असं लिहू शकतो. म्हणजेच उत्तर किती येईल मुलांनो, 3/4. का बरं असं उत्तर आलेलं आहे. बघा, आपण 13 मधून 7 गेल्यावर 6/8 आपलं उत्तर आलं आहे. पण याला आपण अजून संक्षिप्त रूपात करूया. दोन्ही संख्येला 2 नी भागूया. तर बघा, 6 ला 2 नी भागल्यावर किती उत्तर येणार आहे, 3 येणार आहे. तसंच 8 ला 2 नी भागल्यावर 4 उत्तर येणार आहे. म्हणजे बघा, आपलं उत्तर किती आलं आहे, 3/4. म्हणजे आपण लिहू शकतो 3/4. तर बघा मुलांना, आपण 3/4 वर क्लिक करूया आणि हे सुद्धा उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. तर आता आपण 9वा प्रश्न बघूया मुलांनो. 9वा प्रश्न काय आहे, ऋण 3/5 अधिक 2/7.
तर आपण काय करूया मुलांनो, याची बेरीज आपल्याला करायची, तर आपण याचा तिरकस गुणाकार करूया मुलांनो. म्हणजे त्याला -3 गुणिला 7 अधिक 5 गुणिला 2 आणि छेदामध्ये 5 गुणिला 7 करूया मुलांनो. मग बघा इथे 7 तिरी किती येईल मुलांनो, 21 येईल. -21 येणार आहे कारण -3 आहे, अधिक 5 दुने 10 येणार आहे मुलांनो आणि छेदामध्ये 7 5 35 येणार आहे. मग बघा -21 मधून 10 गेल्यावर बघा इथे यांची बेरीज करायची आहे, पण मोठ्या संख्या जी आहे ती 21 आहे. 21च्या समोर ऋण हा चिन्ह आहे म्हणून याला आपली वजाबाकी करायची आहे मुलांनो. आपण याच्यातून जी 21 आहे त्याच्यातून आपण 10 काय करूया, वजा करूया मुलांनो. एकातून 0 गेला, 1 राहील, 2तून 1 गेल्यावर 11. म्हणजे किती उत्तर येणार आहे मुलांनो, -11. कारण 21च्या समोर ऋण चिन्ह आहे म्हणून -11 छेद 35 आपलं हे उत्तर येणार आहे. तर बघा 2 पैकी कोणत्या पर्यायासोबत मॅच होत आहे, पर्याय क्रमांक 1 -11 छेद 35. बघा असा प्रश्न आपल्याला आला अशा प्रकारे बेरीज किंवा वजाबाकी, तर आपण जसं पूर्णांक संख्यांची करतो मुलांनो तसंच हे करायचं आहे, फक्त इथे तिरकस गुणाकार करायचा आहे आणि चिन्हावर लक्ष ठेवायचं आहे. बघा आपलं पहिलं उत्तर बरोबर आहे का बघूया, आणि हे सुद्धा उत्तर आपलं जे आहे ते अगदी बरोबर आहे. आता शेवटचा सरावाचा प्रश्न आहे मुलांनो, 27/99 ही परिमेय संख्या दशांश रूपात आपल्याला इथे लिहायची आहे मुलांनो. बघा हे दशांश रूपामध्ये लिहायची आहे, तर आपण याला कसं लिहूया. बघा आपल्याला 27/99 दिलेला आहे. याला आपण 27 ला कशा प्रकारे लिहू शकतो मुलांनो, बघा 9 तिरी 27 आणि 99 ला 11 9 99. व्हेरी गुड. मग इथे बघा 9 9 जे सारखे आहेत ते कट करूया, म्हणजेच बघा 3/11 हे उत्तर आलेलं आहे. आता 3/11 ला आपण काय करूया, भागूया मुलांनो. 3 ला 11 ने भागूया. बघा 11 ने 3 ला भागायचं आहे, पण 11च्या पाड्यात 3 आहे का नाही म्हणून इथे 0 द्यायचा, 0 दशांश चिन्ह आणि इथे 0 वजा करूया, म्हणजे इथे 3 राहील आणि इथे आपण 0 देऊया. मग याचा भागाकार केल्यावर काय उत्तर येणार आहे मुलांनो, बघा. व्हेरी गुड. 2 पैकी काय उत्तर येईल मुलांनो, आपण इथे बघा दशांश चिन्हानंतर कितीही 0 आपण देऊ शकतो, आपण हे अभ्यासलं आहे मुलांनो. मग इथे हा 0 खाली येईल, इथे भाज्यातला हा 0 खाली आल्यावर 30 झालेला आहे. मग 11च्या फाड्यात 30 येते का नाही, काय करायचं मग मुलांनो. व्हेरी गुड, त्याच्या जवळची संख्या पाहायची, म्हणजे 11 दुने 22 झालेला आहे. 22 वजा केल्यावर किती येणार आहे, 8 शिल्लक राहणार आहे. पुन्हा मुलांनो हा 0 खाली येईल. मग बघा 11 7 77, कारण 80 येते का 11च्या फाड्यामध्ये, नाही. मग त्याची नियर बाय संख्या, लगतची संख्या कोणती आहे, 11 7 77. मग 77. मग इथे पुन्हा 3 येईल, आपण इथे हवे तेवढा 0 देऊ शकतो मुलांनो. मग बघा हा पुन्हा 0 इथे खाली येईल, मग इथे पुन्हा 30 येईल. मग पुन्हा ही जी क्रिया आहे ती वारंवार रिपीट येईल, म्हणजे बघा 2.27. मग पुन्हा आता इथे 11 दुने काय लिहावं लागेल मुलांनो, मला 11 दुने 22. मग पुन्हा इथे किती राहिलं मुलांनो, इथे 8 राहिलं. बघूया आपण इथे सोडवूया मुलांनो हे. मग इथे पुन्हा 8 राहतील मुलांनो आणि 8 गेल्यावर पुन्हा इथे 0 घेऊया तर 80 होईल. म्हणजे ही क्रिया काय होत आहे, हा जो 27 अंक आहे तो पुन्हा वारंवार इथे रिपीट येणार आहे. आणि एक संख्यांचा गट वारंवार येत असला तर आपण काय करतो, त्याच्यावर आडवी रेषा देतो, म्हणून याचं उत्तर किती येणार आहे भागल्यावर. कारण हा 27 ही संख्या काय होत आहे मुलांनो, समोर पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे, म्हणून याचं जे उत्तर आहे ते आहे 0.27 हे उत्तर याचं आहे. पुन्हा मी तुम्हाला एकदा करून दाखवते मुलांनो. बघा याला आपण 27 ला 99 ने भागले तर डायरेक्ट याला असंही भागून दाखवते मी. 27 ला 99 ने आपण इथे भागूया मुलांनो. तर बघा 99च्या फाड्यात
27 तर नाही म्हणून आपण इथे 0 देऊया. दशांश चिन्ह इथे पण 0 देऊन याच्या समोर हवे तेवढे 0 आपण इथे लावायचे. मग बघा 99च्या फाड्यामध्ये बघा 27 येते का? म्हणून 9 दुने 18 180 येते मुलांनो. बघा 99 गुणीला समजा 2 केलं तर किती येईल? 9 दुने 18 चे 8, हातचा आला 1, 9 दुने 18 आणि 1 19, 198 येते मुलांनो. आणि समजा 99 गुणीला 3 केलं असतं तर किती आलं असतं बघा. समजा 99 गुणीला 3 केलं असतं तर 9 तिरी 27 चे 7, हातचे आले 2 आणि 9 तिरी 27, 27 आणि 2 किती येईल मुलांनो? 9 तिरी 27, 28, 29. बघा 297 ही मोठी संख्या होत आहे. आपल्याला 270 म्हणजे 270च्या जवळची संख्या पाहिजे म्हणून आपण इथे 99 दुने घेऊया मुलांनो. 99 दुने किती होते? 198 झालेला आहे. आता याची बेरीज करूया मुलांनो. आता याची याची आपण काय करूया मुलांनो? याची वजाबाकी करूया. मग बघा इथे शून्यातून 8 जातं का? नाही, म्हणून इथून हातचे घेऊया. इथे राहतील 6, इथे 10, 10 तून 8 गेल्यावर 2 शिल्लक राहणार आहे मुलांनो. आणि 6 तून 9 जातात का? नाही, म्हणून इथे 1 राहील. इथे 1 देईल 16. 16 मधून 9 गेल्यावर किती राहील मुलांनो? 10, 11, 12, 13, 14, 15, 16 म्हणजे 7 शिल्लक राहिले मुलांनो इथे. आणि हा 0 इथे खाली येईल. म्हणजे आता 720 झाले आहे. आता बघा 99च्या फाड्यामध्ये 720 किंवा त्याच्या जवळची संख्या येते का? तर आपण बघा गुणीला 7 करूया. तर 9 आता 63, 63 चे 3 इथे लिहूया. हातचे 6 वर देऊया. 9 आता 63, 63 मध्ये 3 टाकूया. 64, 65, 66, 67, 68, 69. 69 म्हणजे किती आलं बघा? 693 आलेला आहे. आणि 9 गुणीला 8 करूया तर याच्यापेक्षा मोठी संख्या येणार आहे 720 पेक्षा, म्हणून आपण इथे 7 लिहूया आणि इथे 693 करूया मुलांनो. याला आता आपण वजाबाकी करूया. 10 मधून 3 जातात का? नाही, मग हातचे घेऊया. व्हेरी गुड. इथे 1 राहील, इथे 10, 10 तून 3 गेल्यावर 7 राहील. 1 मधून 0 जात नाही, इथे मग 6 राहील. इथे हातचा देईल. 11 मधून 9 गेल्यावर 10, 11 2 राहील. मग इथे पुन्हा 27 आलं मुलांनो. मग हा 0 पुन्हा इथे खाली येईल. मग आता बघा 99च्या फाड्यात 270 नाही, त्याच्या जवळची संख्या म्हणून 99 दुने करावं लागेल आपल्याला. 99 दुने 198 करूया मुलांनो. पुन्हा 270 मधून 198 गेल्यावर किती राहणार आहे मुलांनो? 72 राहणार आहे. पुन्हा समजा इथे 0 राहील, 10 0 पुन्हा इथे खाली येईल. झाले 720. मग बघा 99च्या फाड्यात 720 किंवा त्याच्या जवळची संख्या येते का बघूया. 720 त्याच्या जवळची संख्या नाही म्हणून 720 आहे तर आपण 99 साती करूया मुलांनो. पुन्हा 99 साती 693. पुन्हा इथे वजा करूया. इथे मग 27 बाकी राहणार आहे मुलांनो. बाकी किती आलं मुलांनो? 27 आलेला आहे. बाकी इथे 27 आलेला आहे. म्हणजे हा जो मग पुन्हा आपल्याला तो 0 खाली येईल. मग पुन्हा 270 होईल. म्हणजे वारंवार 27 संख्या काय होणार आहे मुलांनो? रिपीट होणार आहे. म्हणून याचा जो भागाकार आहे आपण कसं लिहू शकतो याला? 0.27. इथे आडवी रेषा का बरं केलं? कारण 27 हा जो अंक आहे हा वारंवार इथे रिपीट होत आहे म्हणून. आणि आपलं उत्तर हे 0.27 किंवा 0.27 हे आपलं उत्तर आलेलं आहे मुलांनो. आणि हे उत्तर आपलं कसं आहे? अगदी बरोबर आहे. इथे आपले सरावाचे 10ही प्रश्न संपलेले आहेत मुलांनो. आणि आय होप तुम्हाला हे प्रकरण खूप चांगल्या प्रकारे समजलं असेल. याच्यावर आधारित जो अभ्यास दिलेला आहे त्याच्यावर आधारित सराव सुद्धा जो आपण इथे बघितला आहे त्याचा अजून अभ्यास करा मुलांनो. आणि परीक्षेमध्ये याच्या समजा अशा प्रकारचे प्रश्न आले तर तुम्ही प्रॅक्टिस समजा केली मुलांनो तर उत्तमरित्या सोडवू शकता. आणि इथे आपलं हे प्रकरण संपलेलं आहे. याचा सरावही इथे संपलेला आहे. थँक्यू.